तास इथं बसल्या, 12 तास. आता या बाबतीतली चर्चा महाराष्ट्रात गेलेली आहे. उद्यापासून याच्यात आपण जर बघितलं, जे सूर्यवंशी प्रकरणामध्ये झालं होतं ते काय झालं हे आपल्याला तिथं माहिती आहे. इथं तुमच्या समोर ऍक्ट ठेवलं गेलंय. ऍक्ट काय सांगतं ते तुमच्या मनात तुम्हाला माहिती आहे. वकिलांना माहिती असल्यामुळे त्यांनी तिथं बोलून दाखवलं. हे सगळं व्हिडिओवर तिथं आलेलं आहे. आता ऍक्ट तुमच्या समोर ठेवून तुम्ही ऍक्ट प्रमाणे जर वागत नसाल, उद्या जाऊन इफ दिस इज युज्ड इन कोर्टात, तर हे तुमच्याही विरोधात तिथं जाऊ शकतं, कारण तुम्हालाही माहिती आहे हे काय सत्य आहे. आता प्रश्न काय आहे की छत्रपती संभाजीनगर पासून हे वेगळा आपण विषय घेऊ, आम्ही तर खोलात जाणारच आहोत. आता विषय फक्त या 3 मुलींचा आहे. त्यांच्यावर जो काही जातीवाचक तिथं विषय झाले, हत्या तिथं थोडंफार पायली मारलं, हे जे काय झालं आहे या विषयाबाबतीत फक्त हा मुद्दा आहे. बाकी मुद्दे आम्ही काही सोडणार नाही. त्यामुळे हा विषय आज इथं सॉर्ट आउट नाही झाला तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही होता सर, तुम्हाला माहिती पॉलिटिकली सोशली या विषयाला आज हा निर्णय इथं नाही झाला तर उद्या कुणीही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय हाताबाहेर जाऊ शकतो. त्यामुळे कृपा करून ही जी ग्रॅव्हिटी समजून घ्या. तुमच्या कुठे ना कुठे ते प्रेशर आले, ज्याचं प्रेशर तिथं कुठं आलं असेल ते मला माहिती छत्रपती संभाजीनगरवरनं आलं असावं, आणि तिथं कुठल्या जिल्ह्यातून आलं हे आम्हाला तिथं माहिती आहे. त्यामुळे त्याच्या नादी लागला ना तुमच्या नोकऱ्या तिथं जाते. अजिबात प्रेशरचे दिसायच नाही दादा साहेब. ऍक्ट बघा, खरं सांगतो तुम्हाला जज करायला तुम्ही कदाचित जास्त योग्य आहात. हा विषय उद्या कोणाच्याही हातात राहणार नाही. आम्ही फक्त इतके सांगतो की जे ज्यांनी चूक केली त्यांच्यावर जाऊ द्या ना या गोष्टी, बरोबर आहे. त्यांच्यावर आपण कुणाची नावं सांगत नाही ऐकून घ्या की त्यांच्यामध्ये काय बरेच लोक इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. नेमके कोणाची चूक आहे ते 2 दिवसामध्ये गोष्टी आहेत ना त्याच्या खोलात आपण जाऊया. बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही सर्च वॉरंट नसताना का असताना गेला वगैरे त्यात खोलात तर आपल्याला जावंच लागतं. तो विषयच राहिला नाही. तो 2 दिवसानंतर तुम्ही त्या बाबतीत काय करायचं करा. आम्ही परत येतो 2 दिवसांनी. पोलिसांनी या 3 मुलींना दिलेल्या ट्रीटमेंटबद्दलचा एफआयआर ही मागणी घेऊन आम्ही इथे बसलेलो. अॅट्रॉसिटीमध्ये सर, आणि तुमचं म्हणणं आहे अजून ॲडिशनल ज्यांची नावं पोलीस सांगतात त्यांची नावं लिहून घ्या आणि अज्ञात इसम असंही टाका. तुमच्या चौकशीत शोधून तुम्ही काढा कोण अज्ञात इसम. दॅट इज अपॉन यू. एकतर तुमची ही कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनली बाउंड आहात की अॅट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे गेली. तसं दुसऱ्या बाजूला रोहित दादा जसं म्हणतात तसं इकडे 2-2, 3-3 संघटनांची लोक आहेत. या मुलींच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार. हा इश्यू नाही सुटला तर आम्ही यांच्या मागे जनांदोलन उभं नक्कीच करणार आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत. आणि आता इकडे असलेल्या सर्वांच्या वतीने मी थोडं जास्त बोलतो की जर तुम्ही 48 आवर्सची जर गोष्ट करत असाल तर आम्ही ते पकडू की तुम्ही एफआयआर करायला रिफ्यूज करताय. तुम्ही एफआयआर आत्ता करा, नाहीतर आम्ही पकडू की तुम्ही एफआयआर रिफ्यूज करा. 48 आवर्सची जर मुदत हवी असेल लिहून द्या. आम्ही हायकोर्टातनं आणि सुप्रीम कोर्टातनं काय करायचं लिहून द्यायचं. तर तुमच्या सही शिक्क्याने लिहून द्यायचं. एवढा सिव्हिअर ऑफेन्स असतानाही, केंद्र शासनाच्या स्पेसिफिक जीआर असतानाही, अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये स्पेशल सेक्शन असतानाही या पोरींना आम्ही 48 तास फिरवलं. अजूनही पुढे 48 तास आम्हाला पाहिजे. इन्क्वायरी झाल्याशिवाय एफआयआर आम्ही करणार नाही. हे लिहून द्या. सर्वांसमोर रेकॉर्डिंग चालू आहे. तुमच्या नावात तुमच्या सहीनुसार आम्हाला लिहून द्या. 2-3 आपल्याकडे बरेच वकील आहेत. तुम्हाला पण सगळे माहिती की पोलिसांचं ऑफिशियल कम्युनिकेशन हे लेटर हेडवरती शिक्का बरोबर असतं. फेसबुक लाईव्ह तुमच्या कुठेही ऑफिशियल कम्युनिकेशन नाही. ऍडमिसिबल एव्हिडन्स नाहीये. सुप्रीम कोर्टात हायकोर्टात तुम्ही जर लिहून देत नाहीये मग आमचं का स्टेटमेंट घेतलं गेलं लिहून. पोलिसांनीच लिहून घेतलं, स्वतःच लिहिलं. आमचे फक्त ठसे घेतले आणि आमची साईन मारली. आम्हाला ना वाचायला दिलं ना आम्हाला इकडे पोस्ट एव्हिडन्स की चुकीचं. दुसरी गोष्ट की आमचं फेस रिव्हिंग ठीक आहे तुम्ही ठेवा कॉन्फिडन्शियल, पण तुम्ही आमचा व्हिडिओ सुद्धा काढलात. असा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ काढलाय आमचा. कॉन्स्टेबल ते लेडीज
कॉन्स्टेबल कुठे तुमच्या फ्लॅटमध्ये की नाही पोलीस स्टेशनला मला त्या 3 पोलीस स्टेशन फिरवले गेले. ते काय मला कोथरूड विश्रामवाडीच्या पोलीस स्टेशनला नेलं, कोथरूडच्या पोलीस स्टेशनला नेलं, परत खराडीच्या पोलीस स्टेशनला नेलं. ते काय मी किती दिवसभर फिरली, मी कोणत्या ट्रॉमामध्ये आहे ना, मी नाही सांगणार आहे. एक तारीख तुम्हाला काय काय पाहिजे तर एफआयआर दाखल करायची एवढंच म्हणणं आहे. तर एक मिनिट तसे ते जाणार नाही वरती वरिष्ठ शिंदे साहेबांची एक मिनिट साईड बसते, मला चक्कर येते. अगं हे